उरण तालुक्यातील बोरखार गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध समाजसेवक तेजसदादा डाकी हे आपल्या दानशूर स्वभावामुळे पंचक्रोशीत तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेत. समाजोपयोगी उपक्रम राबवताना तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं ही त्यांची जिद्द आहे. त्याचाच भाग म्हणून यंदा गणेशोत्सवानिमित्त त्यांनी भव्य मखर सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तेजस डाकी सामाजिक विकास मंडळ बोरखार यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या या स्पर्धेला तरुणाईसह सर्व वयोगटातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या निकालासाठी 5 जजेसची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सुमारे 3 दिवस सर्व स्पर्धकांच्या कलाकृतींचा सखोल अभ्यास केला. त्यांची मेहनत, रंगसंगती एकूणच कलाकृतीपासून निष्पक्षपातीपणे हा रिझल्ट दिला. मात्र स्पर्धकांच्या कलाकृतीपासून नियुक्त 5 गुरूही अचंबित झाले. त्यांनी वेळ घेऊन कोणावरही अन्याय न करता स्पर्धेचा अंतिम निकाल दिल्याचं तेजसदादांनी सांगितलं. विजेत्यांच्या नावाची घोषणा विसर्जनपूर्वीच्या मध्यरात्री तेजसदादा डाकी यांच्या मातोश्री आणि वडील माजी सरपंच कैलास डाकी यांनी केली. या भव्य मखर सजावट स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुमित पाटील 5763 असं युजर नेम असलेल्या स्पर्धकाने पटकावले. त्यांनी कालिका मातेचा सुंदर देखावा साकारला होता. शिवरूपी गणेशाची मूर्ती आणि खाली शंकराची पिंडी विराजमान केली असल्याने देखाव्याला आणखी शोभा आली होती. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांचा तब्बल 25,000 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन तेजसदादा डाकी यांच्या बोरखार येथील घरी यथोचित सत्कार करण्यात आला. अभिमान वाटतोय आणि याच्या पुढील द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये आणि सन्मान चिन्ह प्रणाली म्हात्रे 99 असं युजर नेम असलेल्या स्पर्धकाने जिंकले. त्यांनी हस्तकलेचा सुंदर उपयोग करून लिप्पन आर्टची दिव्य आरास केली होती. लिप्पन आर्ट हा भित्तकलेचा प्रकार असून यामध्ये आरसे, माती आणि विविध रंगांचा उपयोग डिझाईन बनवण्यासाठी केला जातो. आरशामुळे प्रकाशाची परावर्तनं होतात आणि सजावट आणखी उठावदार दिसते. तर तृतीय पारितोषिक 10,000 रुपये आणि सन्मान चिन्ह के पाटील यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी फ्लोटिंग कैलास पर्वताचा सुंदर देखावा साकारला होता. शिवरूपातील गणेशाची मूर्ती अत्यंत आकर्षक दिसत होती. त्यासोबतच बाल गणेशाची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. मला छान वाटते काय स्पर्धा आहे या आमच्या उरण तालुक्यामध्ये कोणीच केलेलं नाही. तेजस डाकी करून जातो यांचं पण आभार असतो मी. आणि समाजाचं असं आहे काय मला वाटलं पण नव्हतं का माझा 3रा नंबर येईल. कोणत्याही 5 पर्यंत आणून मला 3रा नंबर मिळालाय हे त्यांचा मी मनापासून आभार मानतो. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा सन्मान होणार असल्याचं तेजसदादा डाकी यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भरवण्यात आलेल्या या उपक्रमाने तरुणाईला नवचैतन्य दिलं असून नवरात्र उत्सवात रील स्पर्धेची घोषणा यावेळी तेजसदादांनी करून तरुणाईला आणखीनच उत्साहित केलं. असेच नवनवीन उपक्रम तरुणांसाठी राबवण्याचं आश्वासन देऊन समाजसेवक तेजसदादा डाकी यांनी तेजस डाकी फॅन क्लब या इंस्टाग्राम पेजला जास्तीत जास्त फॉलो करण्याचं आवाहन केलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.